नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या ही वसुंधराला बोलते, आई आता झाले गेले सर्व विसरून जा. आता बघ ही रम्या काय करते. काव्या व नंदिनीला समजून येईल की ही रम्या काय चीज आहे. आता त्या काव्याला टीजर टेलर पिक्चर एकदाच पाहायला भेटेल. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही पार्थ हे देवाकडे प्रार्थना करत असतात आणि काव्या बोलते, देवा आज व्हॅलेंटाईन डे आहे. हे व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर नंदिनी ताई आणि जीवा या दोघांमधील सर्व भांडण मिटून जाऊ दे. तर तिकडे आपण पाहतो नंदिनी ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेव्हा त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा विचारतो, हे काय, कोणासाठी बनवलं आहे. तेव्हा नंदिनी त्याच्यावर रागवते आणि बोलते, तुम्ही इथे कशासाठी आले आहात हे एक लक्षात ठेवा. हा डबा मी तुमच्यासाठी बनवला नाही आणि तुमचा स्वयंपाक तुम्ही स्वतः हाताने बनवायचा आहे. आणि तेव्हा जीवा हा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. तर इकडे आपण पाहतो काव्या ही पार्थला बोलते, तुम्ही एक काम करा, तुम्ही जीवाच्या मोबाईलवरून नंदिनी ताईच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवा. दुपारी 2 वाजता मला भेटायला मिलन कॅफेमध्ये या. पार्थ देखील बोलतो, म्हणजे आज आपण त्या दोघांचे मिलन कॅफेमध्ये मिलन करायचे आहे. आणि त्याच वेळेस काव्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तो पाहून ती अवाक झालेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ व काव्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी नंदिनी व जीवा यांच्यामधील भांडण मिटू शकणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.